अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. निफाड तालुक्यातील नैताळे येथे आज शुक्रवार दिनांक 12 जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून निफाड पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नैताळे येथील गाजरवाडी रोड परिसरात राहणारे साहेबराव शिवराम तुपलोंडे यांच्या घरात रात्री सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास 4 अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून स्वयंपाकघराच्या बाजूने घरात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यावेळी घरात केवळ साहेबराव तुपलोंडे आणि यांच्या पत्नी असे दोघेच होते. घरात हालचाल झाल्याचा आवाज आल्याने दाम्पत्याला जाग आली. दरम्यान चौघांपैकी 3 जण घरात घुसले होते तर 1 जण बाहेर थांबून पहारा देत होता. अचानक समोर आलेल्या चोरट्यांमुळे दाम्पत्य घाबरले. चोरट्यांनी त्यांना मारहाण करत घरातील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोकड रक्कम हिसकावून नेल्याची माहिती समोर आली आणि या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कुरव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विविध पुरावे संकलित केले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील पुरावे संकलित करण्यास सुरुवात केलेली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आलेला आहे. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नैताळे परिसरात खळबळ उडालेली असून नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून विविध अंगाने तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. NCN न्यूजसाठी तुषार झेंडपाळी, पिंपळगाव, बसवंत.